नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। कारण की आपल्या हक्काचे आमदार बच्चूभाऊ कडू हे आज पुन्हा विधानसभेत म्हणजेच पावसाळी अधिवेशनात सहभागी होणार आहे आणि आपल्या समस्या ते मांडणार आहे। तर बच्चूभाऊ कडू मार्फत आपल्या ज्या महत्त्वाच्या दोन मागण्या आहेत ती म्हणजे 6,000 रुपये पेन्शन मिळावी आणि जे पेन्शन मिळतं आहे ते वेळेवर मिळावं, कारण की 2-2, 3-3 महिने पेन्शन मिळत नाही। त्याबाबत बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत संपर्क साधलेला आहे, कारण की बच्चूभाऊ कडू यांनी नेहमीच निराधार दिव्यांगांना साथ दिलेली आहे। त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक समस्या सुटलेल्या आहे। तर 1,000हून 1,500 रुपये पेन्शन होणे असो, 1,500हून 2,500 रुपये पेन्शन होणे असो, यासाठी दिव्यांग बांधवांसाठी, निराधारांसाठी नेहमीच बच्चूभाऊ कडू हे उभे राहिलेले आहेत। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला नेहमीच यश मिळालेले आहे। आत्ताचीच घटना म्हणजे 27 मार्च 2026 रोजी सरकारने GR काढून तात्पुरते दिव्यांग बांधवांचे पेन्शन बंद केले होते, योजना बंद केल्या होत्या। परंतु सातत्यपूर्ण पाठपुरावा करून बच्चूभाऊ कडू यांनी तात्पुरत्या दिव्यांगांना दिलासा दिलेला आहे। विशेष सहाय्य योजनेचे लाभ पूर्ववत सुरू ठेवण्यात येणार आहे। त्याबाबतचा GR सुद्धा आलेला आहे 17 तारखेलाच। तर अशाच पद्धतीने दिव्यांग बांधव, निराधारांच्या या ज्या दोन समस्या आहे की पेन्शन वाढ होणे आणि पेन्शन वेळेवर मिळणे, या दोन समस्या नक्कीच बच्चूभाऊ कडू यांनी अधिवेशनात मांडणे गरजेचे आहे। त्याबाबत बच्चूभाऊ कडूंशी संपर्क साधलेला आहे। तरी बच्चूभाऊ कडू ह्या मागण्या मान्य करून दिव्यांग निराधारांना दिलासा देतील, त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळेल, कारण की पेन्शन वेळेवर देणे हे खूप गरजेचे आहे। अनेक दिव्यांग बांधव, निराधार बांधव यांचा उदरनिर्वाह या पेन्शनवरच चालतो। दैनंदिन गरजा याच्यावरच भागवतात। औषधोपचार, आरोग्याची काळजी घेता येते, कुटुंबाचा खर्च सुरळीत चालतो आणि स्वाभिमानाने आणि सन्मानाने या पेन्शनमुळं जगता येते। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांना विनंती आहे की या दोन मागण्या तुम्ही नक्कीच अधिवेशनात मांडा। सरकारच्या लक्षात आणून द्या की निराधार दिव्यांगांचे कसे हाल आहेत। तर तुमच्याकडनंच अपेक्षा आहेत। माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्यावर सर्व दिव्यांग, निराधार यांचा विश्वास आहे। नक्कीच आम्हाला तुम्ही न्याय मिळवून देसाल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता लवकरच या ठिकाणी काय बातमी येते त्याबाबत आपण सविस्तरपणे पुढील व्हिडिओत माहिती बघूया। तर अशा पद्धतीने आता अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि बच्चूभाऊ कडू ह्या आपल्या मागण्या मांडतील। याबाबत तुमचे काय विचार आहे, तुम्हाला काय वाटते, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।